तुमच्या घरामध्ये जे तुमचे सासरेबुवा आहेत, डॉक्टर साहेबांचे वडील, त्यांचा तो उल्लेख लहानोजी लीलामृगमध्ये आलाच आहे. तेलुरकर दादांनी लिहिलं की एक बोट दाखवलं होतं म्हणे त्यावेळेस. तो तुम्हाला जर आठवत असेल तर तो प्रसंग सांगा. नाही, त्यावेळेला म्हणजे ती गोष्ट आहे सन 71ची, 1971 सालची. इलेक्शनचं वर्ष होतं आणि आम्हाला तिकीट तर काही घ्यायचं नव्हतं, कारण आमची ऐपत खासदारकीचे कमलनयनजी बजाज उभे होते त्यांच्या विरुद्ध. आणि अशा अवस्थेमध्ये आमची काही परिस्थिती आर्थिक परिस्थिती त्यांच्याशी लढा देण्याची नव्हतीच. म्हणजे अत्यंत हलाखीची परिस्थिती होती खरं सांगायचं म्हणजे. पण त्याही वेळेला त्यांना मी अगोदरच भाकीत केलं होतं की तुम्हालाच तिकीट मिळणार आहे ह्यावेळेला, कारण ही अटीतटीची निवडणूक आहे, जिल्ह्यामध्ये दुसरा कोणीही कॉम्पिटंट व्यक्ती नाही, त्यामुळे तुमचंच नाव येईल. तर त्यांनी विचारतो की घ्यायचं का. म्हटलं आपण घेऊच शकत नाही, आपण कुठे एवढा खर्च करू शकणार, आपली आर्थिक स्थिती नाही. तर मग असं झाल्यानंतर त्यांनी तरी तिकीट त्यांच्यावरती लादण्यात आलं, घेण्यापेक्षा लादण्यातच आलं. आणि त्यांनी काँग्रेस पक्षातर्फेच ते निवडणूक लढलेत. तर त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षांनी त्यांनी सांगितले की बा तुमच्या हायकमांडचा आदेश आहे, तुम्हाला मान्यच करावं लागेल, मान्यच करा. म्हणून त्यांनी तिकीट घेतलं. तिकीट घेतल्यानंतर मग जेव्हा एकदा प्रचार सुरू झाला, सगळं काही झालं, त्यावेळी प्रचाराच्या दरम्यान भगवंतराव पावडेंनी त्यांना महाराजांच्या दर्शनाला नेलं. हो, ते तर महाराजांच्या दर्शनाला ज्यावेळी नेलं त्यावेळी महाराजांचं दर्शन घेतलं यांनी. ते म्हणे लायन्या वासरू लई दूध पिऊन राहिलं रे. त्यावेळी चिन्ह होतं काँग्रेसचं गाय वासरू. हां, लायन्या खूप दूध पिऊन राहिलं असं त्यांनी इंडिकेट केलं. त्यावेळेस ते सगळ्यांना कळलं की बंपर मेजॉरिटीनी आपला विजय हा निश्चित आहे. एवढा पिऊन राहिलं म्हणजे मताधिक्य आहे, मताधिक्य आहे हा त्याचा अर्थ होता. तर ते असेच सांकेतिकच भाषेत प्रत्येक वेळी स्वागत बोलायचे सदैव स्वागत. ह्यांनाही देखील आशीर्वाद दिला तो ह्याच्यासाठी दिला असं. अर्थात माझं जे मत आहे ते हे होतं की मुंबईला शिकलेली पोरगी माझ्या गावामध्ये येते, ह्या भागामध्ये येते, एका खेड्यामध्ये येते आणि इथे लोकांना सेवा देणार आहे, ह्या दृष्टीने ह्यांना सेवा करण्यासाठी तो वरद असतो तिला होता तो. आणि तशी सेवाही ह्यांनी केलीच. म्हणजे 4-4, 5-5 डिलिव्हरी रात्रीला केल्यात, कारण त्यावेळी लेडी डॉक्टर ह्या पहिल्याच होत्या आणि बालरोग तज्ज्ञ मी पहिलाच होतो ह्या गावामध्ये. अर्थात मी तर ह्या मातीतनंच जन्म घेतला होता, त्यामुळे मला काही विशेष नाही, पण ह्यांना जास्त क्रेडिटेबल ती गोष्ट होती. आणि हाताला यश पुन्हा त्यांच्या होतं. हो, हाताला यश होतं. हो, हाताला यश तर त्यांनी चांगलीच हे केलं. तो यश म्हणजे यश तर तो कारंजा, आष्टीन, आर्वी 3 तालुके मिळून एक डॉक्टर होती, एकच लेडी डॉक्टर होती. भरपूर काम होतं मला, खूप काम होतं. तर अशासारखं तुम्ही दोघांनी जे लहानोजी बाबांचा तुमच्या जीवनामध्ये काय स्थान आहे, लहानोजी बाबांचे स्थान, आणि तुम्हाला कशा प्रकारचा आशीर्वाद बाबांनी दिला दोघांनाही, याबद्दल जी माहिती सांगितली. आता अलीकडे एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत तिथे टाकरखेडला निर्माण कार्य सुरू आहे. तो संस्थांचा एक स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे. त्याचं तळमजल्याचं एक यावर्षी काम पूर्ण झालेलं आहे. सध्या फ्लोरिंग म्हणजे टाईल्स वगैरे बसवण्याचं काम सुरू आहे. तर त्याकरता मी सगळ्या प्रत्येक मुलाखतीतून एक इतर लहान भक्तांना आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी, ज्या पद्धतीचं अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा आहे, त्याच पद्धतीचं या प्रसादालयाकरता सुद्धा एक फुल नाही फुलाची पाकळी आपण अर्पण केली पाहिजे. मदतीचा हात आपण दिला पाहिजे. आपल्या भागातलं परिसरातलं एक आर्वी परिसरातलं एक प्रशस्त असं मंदिर उदयास आलेलं आहे. तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला असं एक आवाहन करतो. आणि काय होते की जेव्हा जन्मोत्सव असतो, पुण्यतिथी असते, तर त्या जुन्या रूम आहेत, त्या पद्धतीचं तिथे भक्तनिवास वगैरे आहे, 10 बाय 10च्या वगैरे रूम आहेत. आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो साहेब.
की 10 बाय 10 मध्ये उत्सवाच्या वेळेस 10 लोक ठेवावं लागते नाईलाजानं बाहेरचे, नागपूरचे वगैरे जे लोक येतात, दूरच्या अकोल्याचे लोक येतात, 10 लोक एका रूममध्ये व्यवस्था होत नाही त्यांची. तर त्याकरता तो निर्णय घेतला आहे संस्थांनी की एक प्रसादालय सुसज्ज अत्याधुनिक सुखसुविधेचं म्हणजे मेडिटेशन हॉल वगैरेचं आहे त्यांचं. तर मी तुम्हालाच नाही, सगळ्या लहान भक्तांना या माध्यमातून एक असं आव्हान करत असतो मी. तर तुम्ही आज जे काही अनुभव सांगितले याकरता साहेब मी तुमचा फार फार आभारी आहोत. जय गुरु, जय लहानूजी. समर्थ लहानूजी महाराज की. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा तो प्रसंग सांगा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एकदा अशी विश केली की बा आपले जे भक्त लोक आहेत किंवा जे लोक आहेत ह्यांना काश्मीरचं दर्शन घडवून यायला पाहिजे. तर काश्मीरला जाण्यासाठी त्यांनी एक बस करून दिली त्यांच्या संस्थेतर्फे, आणि तुम्ही सर्वजण जा म्हणे आणि आपलं काश्मीर बघून या म्हणे. ते महाराज स्वतः होते की नव्हते ते मला माहीत नाही, महाराजही असतील किंवा नसतील, परंतु माझेकडे येणारे एक जे कंपाऊंडर होते नगर परिषदेच्या दवाखान्यामध्ये, देशमुख म्हणून, उत्तमराव देशमुख म्हणून, ते मात्र त्या बसमध्ये गेले होते. आणि तसेच हे जे पांडुरंग महाराज आहेत आता ज्यांचं मंदिर बांधलं आहे, हे देखील त्या बसमध्ये होते, त्या बसमध्ये होते. आणि मग तिथे आणि ह्यांचे एक दादा म्हणून होते, तर ते पण होते. दादा नाव आठवते मला, यावलेकर की काहीतरी असं नाव होतं त्यांचं, ते पण त्यात होते. त्या बसमध्ये तिकडे त्या बसला एका खोल खाईत ती बस पडली. महाराजांनी इथे सांगितलं, लहान्या घात झाला रे म्हणे, घात झाला. म्हणजे ही दूरदृष्टी त्यांना होती हे मी त्यावरून काढलं. जसं मलाही सांगताना म्हटले की डॉक्टर अभ्यास कर चांगला, हे त्यांना त्या दूरदृष्टीतून कळलं होतं. हे मी त्यावेळी तरी माझ्या नजरेस झालं ते ही गोष्ट आली. आणि मग त्यानंतर ती बस काढली तर ते उत्तमराव देशमुख सांगत होते की मी ती बस तर खड्ड्यात पडली, ते एका बाजूला पडलेत, रस्त्याच्या एकदम खालीच ती बस गेली होती पूर्णपणे, म्हणजे खड्ड्यातच पडली होती. काही मृत्यू झाले होते. तर म्हणूनच त्यांनी घात झाला असं महाराज म्हणाले. तर इथे बोलले, इथे बोलले, तर टाकरखेडलाच बोलले होते ही गोष्ट, लान्या घात झाला रे, घात झाला म्हणे, अशासारखं बोलले. मग त्यानंतर त्या उत्तमराव देशमुखांना मी विचारलं की तुम्ही कसं काय वापस आले. मला माहिती नाही, ते त्या बसमध्ये होते. मी खाईत पडलो होतो म्हणे, कोणीतरी व्यक्ती आला म्हणे, त्यांनी मला उचललं म्हणे आणि रस्त्यावर नेऊन टाकून दिलं म्हणे, असं त्यांनी मला सांगितलं. त्यांचा कोण व्यक्ती होता काय, त्यानंतर मी बघायचा म्हणे त्यांना, तर तो व्यक्ती मला दिसलाही नाही, काहीच नाही. तर एवढी गोष्ट त्यांनी मला उत्तमराव देशमुखांनी सांगितली. कारण उत्तमराव देशमुख माझ्याकडे माझ्या घरी नेहमीच यायचे आणि आजोबांच्यासाठी त्यांची जी ट्रीटमेंट असे त्यासाठी त्यांची नळी वगैरे साफ करून देणं हे ते काम करायला ते यायचे. म्हणून मला हे सगळं माहिती होतं. कल्पना हा एक वेगळा आणि युनिक प्रसंग आहे, आतापर्यंत माझ्या तरी ऐकिवात नाही. म्हणून आणि इतर लहान भक्तांना या तुमच्या वाणीमधून तो ऐकायला मिळाला असं मी समजतो. हा खूप सुंदर प्रसंग आहे, सुंदर आणि जुना प्रसंग आहे. हा अत्यंत जुना. आणि तुमच्या त्या सहवासात ते व्यक्ती उत्तमरावजी देशमुख असल्यामुळे त्यांच्याकडून तो कळला, पूर्ण माहिती कळलं. याचं लिखाण कुठेच नाही, लिखित स्वरूपात नाही. माहिती होतं बरेच जणांना त्यावेळी, आम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं की जेव्हा मी तपासायला गेलो त्यावेळी तिथल्या लोकांनी पण मला सांगितलं होतं. त्यावेळी हयात असलेले जे लोक होते त्यांनी पण सांगितलं होतं. सगळ्यांना त्याची कल्पना होती की लायन्या घात झाला. कारण त्यांचं सांकेतिक भाषेतच सदैव चालायचं. ते कधी असं स्पष्ट बोलत नव्हते.
आणि बाकी मग लोक तर वेगवेगळ्या स्वतःच्या स्वार्थापोटी जाणारे तर अनेक लोक होते, ते असतात ते असतात प्रत्येक जमान्यात प्रत्येक जमान्यात असतात ते स्वार्थापोटी. पण काही आम्ही मी तर कधीच काही महाराजांना मागितलं नाही आणि कधी गेलोही नाही त्याच्याकडे विनाकारण काही नाही, कारण त्यांनी सांगितलं काम करा, हेच महत्त्वाचं होतं. तुम्ही ही जी मानव सेवा आहे, वैद्यकीय पेशाच असा आहे की याच्यामध्ये सेवेला प्राधान्य आहे. सेवा आहेच त्यामध्ये. आणि लहानोजी बाबांच्या सान्निध्यात आलेले बरेचसे असे भक्त आहेत की त्यांच्या फॅमिलीमधले सुद्धा लोक हे डॉक्टर तर हमखास आहे, डॉक्टरी पेशावरती प्रेम आहे की काय म्हणावं त्यांचं. म्हणजे सेवेला प्राधान्य आहे ना, सेवेला प्राधान्य, त्या प्रोफेशन मध्ये सेवेला प्राधान्य आहे, म्हणून सेवा ही संतांना आवडते. तर असं म्हणूया आपण. हो, नाही, कोणतंही काम ज्याच्याकडे जे काम ईश्वराने सोपवलेलं आहे ते काम इमानदारीने करणं ह्याला जास्ती महत्त्व आहे, असं माझं विश्लेषण आहे त्या सगळ्या. हे पण घरी तुमची सेवा करतात, ह्या पण सेवा करतात, मुलाची करतात. हां, सेवाच आहे, ती पण सेवाच आहे. प्रत्येक काम इमानेद्वारे करणं आणि स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून करणं त्याला महत्त्व आहे. निरपेक्ष भावनेनी जो सेवा करतो त्याला अपेक्षेपेक्षा जास्त मिळतो. हे माझं आयुष्याचं जे काही मी शिकलो या आयुष्यात ते एवढे वर्षात, ते अनुभवातून हे माझे अनुभव आहे. आणि दिल्याने काही कमी होत नाही हेही मी बघितलं आहे. अनेक गोष्टी मी देत आलो, काही त्याच्याहीमुळं काही कमी होते व अशातलाही भाग नाही. कारण ह्याच्याबद्दल ते लोकही सांगतात, तेच म्हणतात की देणाऱ्याचा हात असा असतो, घेणाऱ्याचा असा असतो. ते हातावरतीच आहे. तर साहेब, तुम्ही जो काही हा प्रसंग सांगितला आणि लहानोजी बाबांचं जे काही सामर्थ्य होतं याबद्दल बोलले, करता मी तुमचा आभारी आहे. जय गुरु, जय लहानोजी. समर्थ लहानोजी महाराज की जय.